फक्त फॉर्मॅट तुझं मागितलं ना. आज जर टॉपिक बघितला आता पहिलं राम हा विजयपेक्षा 4 पटीने आहे. 4 पटीने जास्त असेल. कोणापेक्षा विजयपेक्षा एक्सपोनेंट विजय 4 अधिक एक्सपोनेंट राम. मोहनचे वय राहुलच्या किती 2 पट. कोणाच्या? राहुलच्या. ज्या नावाच्या शरीरचा अचीची कॉम्प्लेक्शन आल्यावर त्याला एक्स मानायचं. कोणाच्या? राहुल एक्स आला, मोहन आला 2. मुलगी वाय यांच्या वयांची बेरीज किती आहे? 60 वर्ष. आता मुलगीला म्हणजे कोणतरी कॅरेक्टरला एक्स मानायचं आणि दुसरं 60ला एक्स मानायचं. आता बघा पुढे प्रश्न असा असतो की समजा एक 10 वर्षापूर्वी 4 वयाचा होता. समजा एक फॉर्मॅट आहे. किंवा राम हा 20 वर्षानंतर 60 वयाचा होईल असं एक फॉर्मॅट आहे. राम हा 20 वर्षानंतर 90 वर्षाचा होता. एक फॉर्मॅट होत राहा. आमचा आठवडा किती म्हणायचं बघा. किती म्हणायचं? एक्स. वर्षानंतर म्हटलं म्हणजे प्लस करायचं. कॅरेक्टरला एक्स म्हणायचं. राम हा 20 वर्षानंतर किती वर्षाचा होईल? 90 वर्ष. बरोबर. समजा असा फॉर्मॅट आला. मीनाक्षी 9 वर्षापूर्वी 16 वर्षाची. किती वर्षापूर्वी? 9 वर्षापूर्वी. आता बघा मीनाक्षी आपण समान मायनस काय घेतलं असेल? पूर्वीचं असलं की मायनस नंतरचं असलं म्हणजे काय घ्यायचं? आता गुणोत्तर प्रश्न असतो त्या फॉर्मॅटचा आपण आता उदाहरण यांच्या वयाचे गुणोत्तर दिनांक 4 ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती असतात? आता एक नंबर काय आहे? ए. 2 नंबर काय आहे? मग तो एक नंबर चांगलं असेल त्याच्या खाली लिहायचं 3x. समजा फॉर्मॅट ए हा बी च्या 1/9 वयाचा आहे. बरोबर. ए हा बी च्या 1/9 वयाचा आहे. आता 1 अंशाला काय? 1 छेदाला काय? 9. समजतंय? तिसरं बघ. x व y यांचे वयाचे गुणोत्तर दोनच आहे व त्यांची बेरीज त्यांचे वयाची बेरीज 24 वर्ष आहे. असा एक फॉर्मॅट आहे. एक्स व वाय यांचे वयाचे गुणोत्तर 2:6
व वयातील बेरीज किती 24 वर्ष. मग काय करायचं बघा, x एक नंबर आहे ना, त्याचा प्रमाण किती 2x, y 2 नंबर किती 6x, ते बरोबर किती 7 2 किती 8x बरोबर 24. आता x प्लस 2 आहे, 3 काय झालं तो भागिले 8 एक x ची किंमत किती 3. असं उदाहरण घ्या. सोमनाथच्या वय राहुलपेक्षा 3 वर्षांनी कमी आहे. जर सोमनाथ व राहुल यांच्या वयाचे गुणोत्तर 7-8 असेल तर सोमनाथचे वय किती. बरं, आता बेसिक गोष्ट आहे त्याला की लोक किती आहेत सोमनाथ आणि त्यांचे वयाचे गुणोत्तर किती. सोमनाथ 1 नंबर राहुल 2 नंबर किती 7x आणि राईट. आता काय म्हणतात काय सोमनाथचे वय राहुलपेक्षा किती वर्षांनी कमी आहे 3 वर्षांनी. दोघांमध्ये किती वयाचा अंतर आहे. एक तर एकापेक्षा जास्त 3 वर्षांनी मोठा आहे तर एक एकापेक्षा 3 वर्षांनी लहान असेल. गॅप किती आहे 3. दोघांचे प्रमाण आहे 8x + 7x किती 21 बरोबर किती आहे 3. x ची किंमत किती आली 64 प्रश्न. आता काय म्हणतात जर सोमनाथचे वय किती. सोमनाथचं प्रमाण किती आहे 7x. x ची किंमत किती आली 3. राहुलचे किती नंबर 24 याचे 21 किती गॅप आहे 3. या प्रश्न पाहून लिहून दिले. सुनीताचे वय कोणाच्या वयाच्या एक्स कोण येणार कॅरेक्टर लिहून घ्यायचे किती कॅरेक्टर आणि त्याचे वय एक्स कोणताचे किती एक्स अधिक 5 किती वयाचे असते 5. त्यांच्या वयाची बेरीज किती आहे 31. एक्स एक्स किती एक्स किती
प्लस 5 बरोबर. आता इकडे प्लस तिकडे जाणार काय तो मायनस किती बोलले. आता 2x बरोबर किती 26. आता इकडे तुला तिकडे काय मिळते x किती आली. आता आपल्याला काय विचारलंय अनिताचे वय. आता अनिताचा क्रमांक किती आहे x किती आला 13 वर्ष. सुंदर किती येणार 18 वर्ष बरोबर. आता आपण उदाहरण व्हेरीफाय करू. अनिताचा 13 वर्ष सुंदरचा 18 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे 31. 18 13 बघा सिंपल प्रश्न आहे. जेवढे कॅरेक्टर आहेत लोक थोडे लिहून घ्यायचे. किती लोक आहेत आवडत नाही आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. बरोबर. त्यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 3:4. निवड कमाना सध्याच्या वयाचे गुणोत्तर किती 3x आवडत आणि 4x आणि पुढे असं म्हणतंय जर आलोकचे वय इथून 20 वर्षानंतर किती 62 होईल. सध्याचं म्हणजे 3x 20 वर्षानंतर किती होईल 62. आता नंतर म्हटलं म्हणजे आपण काय करतो प्लस. तर समजा असं म्हटलं असतं 20 वर्षापूर्वी तर काय असतं मायनस राईट. आता एक इकडे प्लस तिकडे काय बोलते मायनस किती 3x बरोबर 45. x गुणला 3000 काय तो मागे 3 9 3 3 14 12. x ची किंमत किती आली 14. 14 ते 45. आता काय म्हटलंय तर अनिलचे सध्याचे वय किती. आता अनिलचे सध्याचे क्रमांक किती 4x. x ची किंमत किती आली आहे 14. 14 56.